आणि त्याने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी झाडं नमस्कार, मी गुरु पातळे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. तर आज मी आमच्या शाळेतील आपले गगनगिरी वडापावले पप्पी पवार म्हणजे संजय पवार त्यांच्या मुलाचा आज बड्डे आहे, सार्थक पवारचो. तर त्या बड्डे निमित्त आज शाळेत ते झाडा देतो म्हणजे वृक्षारोपण करणार. तर तोच व्हिडिओ आपण जाऊन बनवतो. चला. चल चल तू पण चल. कासारड्याचे 3 युट्यूबर एकत्र. लाईव्ह आर्ट कोकणचे मालक, स्वतः मालक संदीप साळुंके आणि नवनाथ तोरसकर. कोकर एक सर्ग उभे. 3 युट्यूबर एकत्र आज. काय योगा आमच्या हायस्कूल शाळेत. काय म्हणता? हा कसं विसरण काय? हा काय बोलू? हो काय बोलू? काय बोलू? अरे माका सुधरत नाही रे. काय बोलू? मी हँग आहे. काय म्हणतास? बऱ्याच तू किती ध? तो सगळे 9वी. तू पण 9वी ध? 7वी. वारगुळा गेलास 9वी 7वी? होय. आमच्या सोबत संदीप साळुंके पण आहेत. झाडा येली गाडीत ना. झाडा येली. कसली झाडं आहेत? कसली झाडं आहेत? वृक्षारोपणसाठी झाडा इलेली आहेत आमच्या भाषेत. किती आहेत? हा कसली आहेत? वड, चांपो, पिंपळ, आंबो, जांभळ, काजी बिजी, आवळं पण वाटतात. नाही मग काय आता बारीक गुलमोहर काय. कोणाचा बड्डे आहे नेमको? पोरग्याचं सार्थक संजय पवार. हा बाहेर पण करण्यापेक्षा शाळेत म्हटलं झाड बरोबर करा. अशीच म्हणजे सगळ्यांका जर अशीच बुद्धी झाली ना तर मग आपलं गाव सुधरत. गावासोबत तालुको, जिल्हो, राज्य, राष्ट्र पण सुधरत. धन्यवाद तुमचा. 1000 मुलं असली तर एक जरी झाड लावला नाही. 1000 झाडा वर्षाक झाली आणि त्यांनी त्याचं काय सांगितलं नाही. ह्या झाड तुमकाच पोसू जा, तुमकाच ते का मोठा करूया. बरोबर ना. भारी इलेले जातात. आणि सार्थक संजय पवार यांचा 20वा वाढदिवस साजरा होतोय. आणि किती झाडं आणले? 20 झाडं आणले टोटल. आणि या 20पैकी झाडं ना की एक्स्ट्रा आणलं? 20पैकी झाड कसला नाही बया? इकडे थोडी झाडं आणली. गुलमोहरचं झाड. टोटल 20 झाडं. आणि सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक धन्यवाद. माझ्याकडनं पण धन्यवाद. तुम्ही कितवीचे विद्यार्थी? 10वी. आता बाहेर फिरत असते. हा ठीक आहे. चला. म्हणजे खैले तुम्ही? बुरमावडा, बंडवाडी, आनंदनगर, PI गावकार. अरे भारीच माणूस भेटलो माका. अरे तर माझ्यासोबत आता ज्या पोरग्याचा बड्डे आहे सार्थकचो त्याचंच काका होया रमेश पवार. आणि ह्यांचा दुकान वडापावचा आपल्या कासारड्याच्या पंपावरती गगनगिरी वडापाव. आणि ह्यो पण एक त्याचंच काका.
गावातून तो आपल्याकडे आलेला आहे आज वाढदिवसाच्या निमित्तानं. तो आपल्याला 20 झाडं लावून देणार आहे आपल्या शालेय परिसरामध्ये आणि वर्षभर त्याचं आपण जतन करायचं आहे. तुमच्या माझ्याकडून माझ्या सगळ्या सहकार्यांकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करा. SSKM कॉलेजला तो इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला शिकतो आहे. आपल्याला त्याच्याकडून ही प्रेरणा घ्यायची आहे की आपलं भविष्य घडवण्यासाठी परिश्रम करत असताना, शिकत असताना आपली जी शाळा आहे त्या शाळेला विसरायचं नाहीये. त्या शाळेकडे आपल्याला मागे वळून पाहायचं आहे. त्या शाळेसाठी आपल्याला जे योगदान देता येईल ते आपण द्यायचं आहे. सगळ्यांनी याची जाणीव आपण या एका छोट्याशा प्रसंगातून घेऊया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांकडून मी त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तुम्हाला माहिती आहे उद्या 15 ऑगस्ट आहे. त्यानिमित्तानं दुपारनंतर जी काही असेल ती आपापली जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे. इथे सराव होईल उद्याच्या प्रात्यक्षिकांचा आणि उद्या सकाळी सगळ्यांनी 8 वाजता शाळेमध्ये यायचं आहे. त्यासाठीची जी सूचना असेल ती सूचना तुम्हाला वर्गामध्ये मिळेल. हा सार्थकला वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा सार्थकला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. त्याच्या आई वडिलांनी त्याला उच्च शिक्षणासाठी आपल्याच तालुक्यात असलेला इंजिनिअरिंग कॉलेज SSKM इथे पाठवलेलं आहे. त्याला इंजिनिअरिंगसाठी शुभेच्छा आणि त्याच्या पालक जे कष्ट करतात त्याच्या शिक्षणासाठी त्यांनाही धन्यवाद. यापासून आपण विद्यार्थ्यांनी आणि सर्व पालकांनी या दिनी प्रेरणा घ्यावी. शुभेच्छा. मंत्रिमंडळातील मला पुढे सर इथे होय 2 मी आहे 2 खाऊन झाली. झाडा लावूची जवळजवळ जागा निश्चित झालेली आहे. बघूया म्हणजे टोटल 20 झाडं आहेत. हे बघा टोटल 20 झाडं. ह्या कसला गुलमोहर, गुलमोहर, वड, जांभूळ, आंबा, पिंपळ म्हणजे जास्त ऑक्सिजन देणं झाड होतं हो ना. आवळं नाही तर गुलमोहर. हां जास्त ऑक्सिजन देणारे झाडं सगळी. म्हणजे शाळेत आपल्या काय पाटणा कॉमेट्री कॉची गरज नाही. साळून घेत ना सरपंच यावा. बर्थडे बॉय गेलो काय मग सार्थकच्या बर्थडे निमित्त वृक्षारोपण चालू आहे. आपल्यासोबतच कासाडे हायस्कूलचे कार्याध्यक्ष
श्री संजय संभाजी पातळे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ह्या कार्यक्रमाबद्दल. सार्थक संजय पवार हा मुलगा आमच्या कासार्डे हायस्कूलचा माजी विद्यार्थी. सध्या तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय आणि त्याने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी झाडं या परिसरात लावण्यासाठी आणून दिलेली आहेत आणि स्वतःच त्यांनी वृक्षारोपण केलं आहे. तर अशा प्रकारचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपल्या शाळेकडं नेहमी सिंहावलोकन करत आपल्या शाळेकडे आपली नेहमी आपलं योगदान शाळेबाबत असावं, कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असावी, असा आदर्श या पवार या कुटुंबियांकडून आपण सर्वांनी घ्यावा अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. अशा प्रकारे वृक्षारोपण आता झालेला, तर आपल्याक एक नवीन संदेश दिला ना त्या पोरग्यान की बड्डे निमित्त केक वगैरे कापण्यापेक्षा पार्टी करण्यापेक्षा अशी जर झाडं लावलास तर त्याचो आपल्या निसर्गाक फायदोच आहे. निसर्गाक जर आपण काहीतरी दिला तर निसर्ग आपल्याक परत पाठी देणार, ह्या 100% सत्य. तर बड्डेचे केक आणि पार्टी बिर्टी करण्यापेक्षा त्यापेक्षा ह्या काम केलेला अतिउत्तम. तुमचं मत काय आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.